नमस्कार मकर राशी परिवार, श्री स्वामी समर्थ। आजचा हा व्हिडिओ खास करून मकर राशींच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण संकष्ट चतुर्थीनंतर मकर राशींच्या जीवनात एक असा काळ सुरू होत आहे जो त्यांच्या नशिबाचा पूर्ण तख्तापालट करू शकतो। ग्रह नक्षत्रांची अशी दुर्मिळ स्थिती तयार होत आहे जी मकर राशींच्या लोकांसाठी मोठ्या परिवर्तनाचे संकेत देत आहे। अचानक धनलाभ, करिअरमध्ये प्रगती आणि नातेसंबंधात सुधारणा आणि जीवनात स्थैर्य होण्याची शक्यता प्रबळ होत आहे। मकर राशीच्या अनेक लोकांना आत्तापर्यंत आलेल्या अडचणी, संघर्ष आणि अडथळे आता हळूहळू दूर होताना दिसतील। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात 5 अशा चमत्कारिक घटना घडू शकतात ज्या तुमच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकतील। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे मी तुम्हाला त्या 5 मोठ्या संकेतांबद्दल सांगणार आहे जे मकर राशींच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहेत। जर तुम्ही मकर राशीचे असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो, हे लक्षात ठेवा। संकष्ट चतुर्थीचा पवित्र दिवस संपल्यानंतर जीवनात एक वेगळ्याच ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो, ज्याचा परिणाम थेट आपल्या नशिबावर आणि आयुष्याच्या दिशा बदलण्यावर होतो। या काळात ग्रह नक्षत्रांची अशी मांडणी तयार होते की जे अनेक दिवसांपासून अडकलेले काम अचानक पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होते। आपण ज्या गोष्टींसाठी खूप प्रयत्न करत होता त्या गोष्टी आता आपल्याकडे आकर्षित होऊ लागतात। हा काळ केवळ साधा बदल नसून हा काळ म्हणजे आपल्या जीवनातील एका नव्या पर्वाची सुरुवात असते। या ऊर्जेचा योग्य वापर केला तर जीवनात मोठे परिवर्तन घडू शकते। आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता येते आणि आत्मविश्वास वाढतो। या काळात घेतलेले प्रत्येक निर्णय हे पुढील अनेक वर्षांसाठी फायदेशीर ठरतात। म्हणूनच हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आपल्या कर्माची फळे मिळवण्याची ही वेळ असते। ज्या व्यक्तींनी प्रामाणिकपणे मेहनत घेतली आहे त्यांना यश निश्चित मिळते। नशिबाचे दरवाजे हळूहळू उघडू लागतात आणि जीवनात नवीन संधींची सुरुवात होते। जर तुमचा यावरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी असे नक्की टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा। या काळात पहिली चमत्कारिक घटना म्हणजे आर्थिक परिस्थितीत होणारा सकारात्मक बदल होय। अचानक पैसे मिळण्याचे योग तयार होतात, जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरतो। नोकरी करणाऱ्यांना बढती किंवा पगार वाढ होण्याची शक्यता असते। आर्थिक ताणतणाव हळूहळू कमी होऊ लागतो, घरातील खर्च नियंत्रित राहतो आणि बचतीकडे लक्ष वळते। यामुळे मानसिक शांती मिळते। पैशांच्या बाबतीत घेतलेले निर्णय हे भविष्यात मोठा फायदा देतात। या काळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरते। आर्थिक स्थैर्य मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि जीवन अधिक सुरक्षित वाटू लागते। त्यामुळे हा काळ धनप्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो। दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे नातेसंबंधांमध्ये होणारा गोडवा। जे नाते काही कारणांमुळे ताणले गेले होते त्यामध्ये पुन्हा एकदा जवळीक निर्माण होण्याची शक्यता असते। गैरसमज दूर होतात आणि संवाद सुधारतो। कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार होते। जुने वाद मिटतात आणि प्रेमाची भावना वाढते। मित्रपरिवारातही सकारात्मक बदल दिसून येतो। नवीन मित्र मिळण्याचे योग तयार होतात। जे लोक एकटे वाटत होते त्यांना आता आधार मिळतो। या काळात प्रेमसंबंध अधिक मजबूत होतात, विश्वास वाढतो आणि एकमेकांबद्दल आदर निर्माण होतो। नात्यांमध्ये स्थैर्य येते आणि जीवनात समाधानाची भावना निर्माण होते। तिसरी घटना म्हणजे करिअर आणि कामाच्या क्षेत्रात होणारी प्रगती। या काळात नवीन संधी मिळतात आणि आपल्या कौशल्यांना योग्य दिशा मिळते। जे लोक नवीन काम सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे। नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर योग्य संधी मिळू शकते। मेहनतीचे योग्य फळ मिळते आणि वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होते। कामात आत्मविश्वास वाढतो। नवीन जबाबदाऱ्या मिळतात आणि ते यशस्वीपणे पार पाडता येतात। करिअरमध्ये स्थिरता येते आणि भविष्यासाठी मजबूत पाया तयार होतो। चौथी घटना म्हणजे मानसिक शांती आणि स्थैर्य। अनेक दिवसांपासून मनात साचलेला गोंधळ हळूहळू कमी होतो। विचार स्पष्ट होतात, निर्णय घेणे सोपे होते, नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक विचार वाढतात। ध्यान आणि प्रार्थना याकडे ओढ निर्माण होते। मन शांत आणि स्थिर राहते। ताणतणाव कमी होतो, झोप चांगली लागते आणि शरीरही तंदुरुस्त राहते। मानसिक शांतीमुळे जीवन अधिक सुंदर वाटू लागते आणि प्रत्येक गोष्टीत हा आनंद मिळू लागतो।
घटना म्हणजे आरोग्यात होणारी सुधारणा. जे लोक आरोग्याच्या समस्या अनुभवत होते त्यांना आता आराम मिळू शकतो. शरीरात ऊर्जा वाढते, रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, नियमित दिनचर्या पाळण्याची सवय लागते, आहारात सुधारणा होते आणि व्यायाम करण्याची इच्छा वाढते आणि त्यामुळे निरोगी शरीर राहते. आरोग्य सुधारल्यामुळे कामातही उत्साह वाढतो आणि जीवन अधिक आनंदी वाटते. या काळात आध्यात्मिक प्रगती देखील मोठ्या प्रमाणात होते. देवावरचा विश्वास वाढतो, प्रार्थना आणि साधनेत मन रमते, जीवनाचा खरा अर्थ समजायला लागतो, आत्मिक समाधान मिळते आणि मन शांत राहते. आध्यात्मिक शक्तीमुळे जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची ताकद मिळते. या काळात प्रवासाचे योग देखील तयार होतात. काही लोकांना कामानिमित्त किंवा वैयक्तिक कारणांसाठी प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास फायदेशीर ठरतो, नवीन अनुभव मिळतात आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. प्रवासामुळे मन प्रसन्न होते. या काळात शिक्षण आणि ज्ञानाच्या क्षेत्रातही प्रगती होते. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित होते आणि परीक्षेत यश मिळते. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा वाढते आणि ज्ञानात तुमच्या भर पडते. या काळात सामाजिक प्रतिष्ठा वाढते, समाजात मान सन्मान मिळतो, लोक तुमच्या कामाचे कौतुक करतात आणि तुमच्याकडे आदराने पाहतात. तुमची ओळख मजबूत होते आणि या काळात नवीन संधीचा वर्षाव होतो. प्रत्येक क्षेत्रात नवीन दरवाजे उघडतात. निर्णय घेतल्यास मोठे यश मिळू शकते. त्यामुळे संधी ओळखणे आणि त्याचा फायदा घेणे महत्त्वाचे ठरते. या काळात आत्मविश्वास प्रचंड वाढतो, स्वतःवर विश्वास निर्माण होतो आणि कोणतेही काम करण्याची तयारी होते. यामुळे यश मिळण्याची शक्यता वाढते. या काळात घरात आनंदाचे वातावरण तयार होते, कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते आणि एकमेकांना साथ घेण्याची भावना निर्माण होते. या काळात जीवनात स्थैर्य येते, प्रत्येक गोष्ट योग्य मार्गावर येऊ लागते आणि जीवन अधिक व्यवस्थित वाटू लागते. एकूणच संकष्ट चतुर्थीनंतरचा हा काळ जीवनात मोठे परिवर्तन घडवणारा ठरतो. या काळात सकारात्मक विचार, मेहनत आणि श्रद्धा यांचा संगम केल्यास जीवनात अद्भुतपूर्ण यश मिळू शकते. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय मला संकष्ट चतुर्थीनंतर मोठे यश मिळणार आहे असे नक्की टाईप करा. काळाचा योग्य उपयोग करून तुम्ही स्वतःच्या आयुष्याला नवीन दिशा देणे अत्यंत आवश्यक आहे. या परिवर्तनाच्या काळात आपल्याला अंतर्मनातील सुप्त शक्ती जागृत होऊ लागते, जी अनेक वेळा आपल्याला स्वतःलाही जाणवत नाही. आत्तापर्यंत ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य वाटू लागतात. आपल्या विचारांची दिशा सकारात्मक होत जाते आणि आपण प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी चांगले शोधण्याचा प्रयत्न करू लागतो. हा काळ आपल्याला स्वतःला ओळखण्याची आणि आपल्या खऱ्या क्षमतांना शोध घेण्याची संधी देतो. आता आपण बाह्य परिस्थितीमध्ये अडकून स्वतःकडे दुर्लक्ष करतो, पण या काळात आत्मपरीक्षणाची गरज जाणवते. स्वतःच्या चुका स्वीकारून त्यातून शिकण्याची तयारी निर्माण होते. जीवनात पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली मानसिकता ताकद मिळते आणि हीच ताकद भविष्यातील मोठ्या यशाचा पाया ठरते. त्यामुळे या काळात स्वतःवर विश्वास ठेवणे आणि आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करणे हे अत्यंत आवश्यक ठरते. या काळात काही अनपेक्षित शुभ घटनाही घडू शकतात, ज्या आपल्या जीवनाचा संपूर्ण मार्ग बदलून टाकतात. एखादी अचानक मिळालेली संधी, एखादी योग्य व्यक्तीशी झालेली भेट किंवा एखादा योग्य निर्णय हे सर्व आपल्या आयुष्याला नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकतात. या घटनांमुळे जीवनात एक नवीन उत्साह निर्माण होतो. आपल्या स्वप्नांना पुन्हा एकदा उंच भरारी घेण्याची संधी मिळते. हा काळ आपल्याला धाडसाने पुढे जाण्याची प्रेरणा देतो. जे लोक भीतीमुळे मागे हटत होते ते आता आत्मविश्वासाने पुढे येतात. जीवनात काहीतरी मोठं करण्याची जिद्द निर्माण होते आणि हीच जिद्द तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाते. त्यामुळे या काळात प्रत्येक संधीला ओळखून त्याचा योग्य उपयोग करणे हे खूप महत्त्वाचे आहे. शेवटी हा काळ आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो की जीवनात बदल हा अपरिहार्य आहे आणि त्या बदलाला स्वीकारणे हेच यशाचे खरे रहस्य आहे. जे लोक बदलाला घाबरतात ते मागेच राहतात, पण जे लोक बदलाला सामोरे जातात तेच पुढे जातात. जर तुम्ही बदल स्वीकारायला तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय मी या बदलासाठी तयार आहे असे नक्की टाईप करा. या काळात आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक बदलाला सकारात्मक दृष्टिकोन पाहणे खूप आवश्यक आहे.
परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यामागे काहीतरी चांगले दडलेले असते हे लक्षात ठेवा. त्या चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्यास जीवन अधिक सुंदर आणि आनंददायी होऊ शकते. या काळात श्रद्धा, संयम आणि सकारात्मकता या 3 गोष्टी आपल्या जीवनाचा आधार बनतात आणि याच 3 गोष्टींमुळे आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. त्यामुळे हा काळ केवळ नशीब बदलण्याचा नसून स्वतःला घडवण्याचा आणि आयुष्याला नव्याने आकार देण्याचा असतो. तर मकर राशीच्या जातकांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की संकष्ट चतुर्थीनंतर येणारा हा काळ तुमच्या आयुष्यात किती मोठे बदल घडवू शकतो ते. पण लक्षात ठेवा, ग्रहांची साथ मिळते, पण त्यासोबत तुमचे प्रयत्न आणि सकारात्मक विचार हेही तितकेच महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे तर कमेंट्समध्ये जय श्री गणेश असे नक्की टाईप करा. मकर राशीचे किती लोक हा व्हिडिओ पाहत आहेत ते आम्हाला कळू द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राशी भविष्य आणि ज्योतिष संबंधित व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी चांगले आणि उपयुक्त असे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो. तर धन्यवाद. आणि मकर राशीच्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश येवो हीच प्रार्थना. तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.